पोलिसांनी चालू घेतलेला आहे. मात्र निवडणूक आयोग जे आहे काही लोकांना मोजक्या लोकांना भेटणार नाही. काय की आंदोलन करणं, आंदोलन हा देशाचा आत्मा आहे. या देशाचं स्वातंत्र्य हे आंदोलनातनं मिळालं. कोणी घरी बसून ब्रिटिशांनी तुमचं स्वातंत्र्य नाही आणून दिलं. नेहरूंसारखे, गांधींसारखी लोक, वल्लभभाई पटेलांसारखी लोक, मौलाना अबुल कलाम आझाद सारखी लोक ही 10-10 वर्ष, 15-15 वर्ष जेलमध्ये राहिली आणि त्याच्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं. जेव्हा लोकशाहीवरती, जेव्हा आपल्या स्वातंत्र्यावरती संकट येतं तेव्हा लढण्याची जबाबदारी ही आपलीच असते, नेतृत्वाची असते. आणि मला आनंद आहे की आमचे नेते शरद पवार साहेब वय वर्ष 85 आज आंदोलनाला उतरले. त्यांच्याबरोबर राहुल गांधी होते, त्यांच्याबरोबर त्यांच्याच वयाचे मल्लिकार्जुन खरगे होते. देशातले जवळजवळ 300च्या वरती खासदार होते आणि या सगळ्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात आवाज उठवला. काय चुकीचं काय? आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे, आम्ही ते करणार. पोलिसांना अटक करायची पोलिसांनी करावं, नाहीतरी हे ब्रिटिश राज असल्यासारखंच आहे. हम करे सो कायद्याने चालणारं हे सरकार हे ब्रिटिशांपेक्षा काही वेगळं नाही. आणि जो मूलभूत अधिकार ठेवलेला आहे की संविधानाने इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोगाला स्वायत्त संस्था म्हणून घोषित केलंय, ऑटोनॉमस बॉडी म्हणून घोषित केलंय. त्यांना स्वतःचे अधिकार आहेत, त्यांच्यावरती कोणाचीही दादागिरी, त्यांच्यावरती कोणाचाही दबाव चालत नाही. आता ते जर कठपुतलीसारखे वागणार असतील आणि चोरी पकडली गेली आहे, चोर पकडा काय? येणाऱ्या काळात देखील काही निवडणूक आहेत, त्यामुळे असं आहे की देशामध्ये सगळीकडे एक शंका तर व्यक्त होते की इलेक्शन कमिशन चोरी करतं. मी सांगतो, मागच्या वेळेस इलेक्शन कमिशन आणि आमच्या आयुक्तांनी मिळून 2017ला प्रभाग रचना केली. ही प्रभाग रचनाच मुळीच चुकीची आहे. जेवढ्या सीट्स कळवा मुंब्रा दिव्याच्या वाट्याला यायला हव्या तेवढ्या सीट चालत नाही. 2022ला आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, ते इलेक्शन कमिशननी मान्य केलं की होय चुकी झाली होती 2017ला. आता परत 2017चीच पुनरावृत्ती ते करताय. म्हणजे इथलं 4थ्या मजल्यावरचं एडी जे नगररचना आहे त्यांना हाताशी धरायचे, पाहिजे तसे प्रभाग करायचे. आयुक्त हा त्यांचाच शासकीय नोकर आहे, शासनाचा, त्याच्याकडनं सह्या घ्यायच्या आणि इलेक्शन कमिशनला विचारतंय कोण? मी दिनेश वाघमारे जे आयुक्त आहेत त्यांना गेल्या 3 महिन्यापूर्वी पत्र दिलंय की प्रभाग रचना ही घरात बसून केली जाते, घरात बसून. ते कोणाच्या घरात बसतात हे मला नाही सांगायचं, मला सगळं माहिती, सगळं. आणि पूर्ण 2017ची प्रभाग रचना चुकीची आहे. वाटप झालेल्या जागा चुकीच्या आहेत. एक वॉर्ड 30,000चा, दुसरा वॉर्ड 56,000चा, 26,000चा फरक. जर एक वॉर्ड 30,000 असेल तर दुसरा वॉर्ड 35,000चा, एक वॉर्ड 25,000, 5चा फरक समजू शकतो, 26,000चा फरक. नितीन गडकरींना पाडायचंच होतं बीजेपीला. सगळे रचना झालेली होती, त्यांना तिकीटच मिळणार होतं, अशी बोंबाबोंब झाली. त्यांना तिकीट मिळालं. कसं मिळालं हे ज्याला समजतं त्याला बरोबर समजेल. त्याच्यामुळे हे सगळं करण्यात पटायचं असते, त्यांना काय नवीन नाही आहे त्यांचे. गैरसोय नाहीच आहे ना, यांची सोय इलेक्शन कमिशननेच लावली होती ना. जेव्हा पक्षांतर झालं त्या पक्षांतर बंदी कायद्याखाली यांना मान्यताच मिळाली द्यायचं काम नव्हतं. पक्षांतर बंदी कायद्याखाली यांनी निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता देऊन द्यायला, बिंदास करो, जाओ पार्टी तोडो फोडो, चलो जाओ, हम है तुम्हारे साथ, चलने दो. 1,40,000 वोट माझ्या मतदारसंघामध्ये वाटले. मी तुम्हाला तेच सांगतो ना की हे आहे की नावाचा आता पत्ता नाही, पत्त्याचा आता पत्ता नाही, कसलाही आता पत्ता नाही, आणि तो निवडणूक मतदान करतो. त्याचं नाव आहे निवडणूक यादी, ते कसं शक्य आहे? माझं आव्हान तर सर्वोच्च न्यायालयाला आहे की सर्वोच्च न्यायालयाने लक्ष द्यावं. राज्यकर्ते काहीच करणार नाही. ज्या राज्यकर्त्यांनी इलेक्शन कमिशनर कसा असावा ही सुप्रीम कोर्टाची भूमिका धोडकावून लागली आणि स्वतःच्या मर्जीनुसार निवडणूक आयुक्त आणता येईल याच्यासाठी कायदा केला, ते तुम्हाला काय न्याय देणार?
तो त्यांचा घरगडी आहे, त्यांचा इलेक्शन कमिशनर त्यांचा घरगडी आहे, कटपुतली आहे ते. महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्यानाश जर कोणी केला असेल तर तो इलेक्शन कमिशनने केला. महायुतीच्या संदर्भात मोठा राज्यव्यापी आंदोलन देखील सुरू आहे. प्रश्न असा आहे की जर 85 वर्षाचे पवार साहेब आंदोलनाला उतरतात त्या विषयाचं गांभीर्य आपण ओळखलं पाहिजे. तर राहुल गांधी गेले 8 महिने अभ्यास करून सर्व सच्चाई डोळ्यासमोर आणतात. कमी अभ्यास नाही केलाय त्या माणसाने. आणि हे सगळं अभ्यासातनं निघालेलं आहे. त्यामुळे चोर पकडा काय एवढंच म्हणता येईल. तर तुळजापूर मंदिरा संदर्भात तुम्ही मागणी घेतली होती. काय वाटतं येणाऱ्या काळात म्हणजे असं आहे की ज्या मंदिराच्या गाभाऱ्यात स्वतः शिवाजी महाराज गेल्याचा इतिहास आहे तो गाभारा आपण निस्तानुभूत करतात. आपल्याला थोडीच तर लाज वाटली पाहिजे. नवीन मंदिर उभारायचं आहे, नवीन मंदिर उभारा, पण पुरातन वस्तूचं एक अनन्यसाधारण महत्व आहे. त्या देवीचं अनन्यसाधारण महत्व आहे. त्या गाभाऱ्यात शिवाजी महाराज आणि अनेक 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 जण गेले, पण स्वतः स्वयं शिवाजी महाराज गेले. व्यक्तींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती तो दगड आहे ज्याच्यावर शिवाजी महाराजांची नजर फिरली आहे, त्यांचे पाय लागलेले आहेत, मूर्तीला त्यांचा हात लागलेला आहे. ती मूर्ती त्या जागेवरून हलवण्याचं काम हे सरकार करणार नसेल काय. तर म्हणे तुळजापूर सुधरवतोय. अरे तिथे काहीतरी श्रद्धा आहे लोकांची, काही भावना निगडीत असते लोकांच्या. ते बघा मला त्याची काही श्रद्धा महाराष्ट्राची कुलदैवत आहे. तिथे अशा प्रकारचं जर बोलत असेल तर भक्तांना विचारा. भक्तांना महाराष्ट्रामध्ये देवीचे करोडो भक्त आहेत. देशभरात या देवीचे करोडो भक्त आहेत, करोडो. तुम्ही गाभारा तोडताय, तुम्ही परत करण्याचं प्लॅनिंग करताय. तुम्हाला माहिती का हे बांधलं कधी असं मंदिर आहे का पूर्ण महाराष्ट्रात कुठे. उद्या म्हणेल पांडुरंगाची मूर्ती आता गर्दी होते, वारकरी खूप पारधी पंढरपूरच्या बाहेर न्या आणि त्या कुठे त्या माळरानावर घेऊन जातात. काहीतरी मोठी शेती येते, 1000 एकर अशी नोंदी पडलेली आहे. म्हणतील या वारकऱ्यांना आता घ्या दर्शन. म्हणजे धार्मिक प्रेरणेचा प्रश्न नाही. याच्यामध्ये फक्त मला काही कळत नाही यांच्यामध्ये अशी गोष्ट हलवता येते का. हजारोनी वर्ष ती मूर्ती तिथे आहे, हजारोनी वर्ष. म्हणजे शिवाजी महाराजांचा स्वतःचा इतिहास तिथे संबंधित आहे. म्हणजे जे औरंगजेबाला जमलं नाही, जे अफजल खानाला जमलं नाही, ते हे सरकार काय. म्हणजे औरंगजेब आणि अफजल खानाच्या लाईनीत बसलं येऊन सरकार.